आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात। कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज। बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं मेघगर्जनेसह पावसाचा इशारा। एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा कृषी सेवेच्या 258 पदांच्या समावेशासह होणार आहे। 1 डिसेंबरला परीक्षेचं आयोजन आहे। एअर इंडियाच्या विमानामध्ये वायफाय मिळणार आहे। त्या नोव्हेंबरपासून एअर इंडियाच्या कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विमानामध्ये वायफाय सेवा पुरवली जाईल। आयात झालेल्या तेलाची विक्री वाढीव दरानं करू नये, केंद्राचे आदेश आहेत। मात्र तेल कंपन्यांकडून वाढीव दरानं विक्री सुरूच आहे। केंद्र सरकारच्या आदेशाला कंपन्यांकडून केराची टोपली। क्रिकेट प्रशिक्षणासाठी तसंच सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी अजिंक्य रहाणेला वांद्र्यातलं भूखंड देण्यास आता कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आली। वांद्रे रेक्लेमेशनमधील 2000 चौरस मीटरचा भूखंड 30 वर्षांकरता भाडेपट्ट्यानं देण्यात येईल। एसटी महामंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर आमदार भरत गोगावले यांचं माणगावमध्ये जंगी स्वागत। जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी केलाय आनंद व्यक्त। अभिषेक घोसाळकर त्यांच्या हत्येचा तपास सीबीआय करणार आहे। मुंबई उच्च न्यायालयानं प्रकरण सीबीआयकडे सोपवलंय। सीबीआयकडून गुन्हा दाखल। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहिर शहाला हायकोर्टानं फटकारलं। महिलेला निर्दयीपणे चिरडलंय अशा गुन्ह्यात हक्काच्या गोष्टी काय करताय, कोर्टाचा संतप्त सवाल।